नमस्कार मित्रांनो, आत्तापर्यंतचा सर्वात लेटेस्ट सर्वे आला आहे जो की ABP माझा व सी वोटर यांनी केलेला आहे। तर चला आपण सुरुवात करूया। मतदारसंघनिहायनुसार आपण एक एक जागा पाहूयात। तर पहिली जागा आहे नंदुरबार। इथे महायुतीकडून डॉक्टर हिना गावित व महाविकास आघाडीकडून गोवाल पाडवी हे उभे आहेत। तर ओपिनियन पोलनुसार गोवाल पाडवी जे की काँग्रेसचे उमेदवार आहेत ते आघाडीवर दिसत आहेत। दुसरी जागा आहे धुळे, जिथून महायुतीचे सुभाष भामरे व महाविकास आघाडीकडून डॉक्टर शोभा बच्छाव ह्या उभ्या आहेत। तर इथे भाजपचं पारडं जड दिसत आहे। इथून सुभाष भामरे यांना लीड मिळण्याची शक्यता आहे। तिसरा आहे जळगाव मतदारसंघ। इथून स्मिता वाघ महायुतीच्या उमेदवार आहेत, तर करण पवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। इथून सुद्धा स्मिता वाघ यांना म्हणजेच भाजपच्या उमेदवाराला लीड मिळताना दिसत आहेत। पुढचा मतदारसंघ आहे रावेर। इथून रक्षा खडसे महायुतीकडून तर महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटील हे उभे आहेत। इथून सुद्धा भाजपच्या रक्षा खडसे यांना लीड मिळत असल्याची चर्चा आहे। पुढचा मतदारसंघ आहे बुलढाणा। बुलढाण्यामधून महायुतीकडून प्रतापराव जाधव तर महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर हे उभे आहेत। इथे मात्र महायुतीला आघाडी मिळताना दिसत आहे। इथून नरेंद्र खेडेकर हे विजयी होऊ शकतात। तर पुढील मतदारसंघ आहे अकोला। इथून महायुतीकडून अनुप धोत्रे, महाविकास आघाडीकडून अभय पाटील तर वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर हे उभे आहेत। तर इथून महायुतीचे अनुप धोत्रे हे विजयी होण्याची शक्यता दाट आहे। तर पुढचा मतदारसंघ आहे अमरावती। अमरावतीमधून महायुतीच्या नवनीत राणा, महाविकास आघाडीकडून बळवंत वानखेडे यांच्यातच खरी लढत आहे। तर इथून महायुतीच्या नवनीत राणा ह्या ओपिनियन पोलनुसार आघाडीवर असल्याची चर्चा आहे। तर पुढील मतदारसंघ आहे वर्धा। इथून महायुतीकडून रामदास तडस तर महाविकास आघाडीकडून अमर काळे हे उभे आहेत। या मतदारसंघातून महायुतीचे रामदास तडस यांचं पारडं जड आहे। तर रामटेक मतदारसंघातून महायुतीकडून राजू पारवे तर महाविकास आघाडीकडून रश्मी बर्वे ह्या उभ्या आहेत। तिथे त्यांचे पती हे रिप्लेस आहेत। तर इथून राजू पारवे जे की महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचं पारडं जड दिसत आहे। पुढील मतदारसंघ आहे नागपूर। इथे नितीन गडकरी वर्सेस विकास ठाकरे यांच्यात लढत आहे। तर इथून नितीन गडकरी यांचं पारडं सहज जड आहे, जे की सहज जिंकून येण्याची शक्यता आहे। पुढचा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया। इथून महायुतीकडून सुनील मेंढे तर महाविकास आघाडीकडून डॉक्टर प्रशांत पटोळे हे उभे आहेत। इथून सुद्धा महायुतीचे सुनील मेंढे यांचं पारडं जड दिसत आहे। पुढचा मतदारसंघ आहे गडचिरोली चिमूर। इथून महायुतीचे अशोक नेते तर महाविकास आघाडीकडून डॉक्टर नामदेव किरसान हे उभे आहेत। इथून सुद्धा महायुतीच्या डॉक्टर नामदेव किरसान हे महाविकास आघाडीचा उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान यांचं पारडं जड आहे। पुढील मतदारसंघ आहे चंद्रपूर। इथून सुधीर मुनगंटीवार वर्सेस प्रतिभा धानोरकर यांच्यात टफ फाईट होणार आहे। तर इथून महायुतीचे सध्या तरी सुधीर मुनगंटीवार यांचं पारडं जड दिसत आहे। पुढील मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम। इथून राजश्री पाटील वर्सेस संजय देशमुख यांच्यात महाविकास आघाडीचे संजय देशमुख हे विजयी होण्याची शक्यता आहे। तर हिंगोलीमधून महायुतीचे बाबूराव कदम तर नागेश आष्टीकर यांच्यात महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर हे विजयी होण्याची शक्यता आहे। तर नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर वर्सेस महाविकास आघाडीचे वसंत चव्हाण यांच्यात फाईट होण्याची शक्यता आहे। इथून सुद्धा तुल्यबळ लढत असल्यामुळे तरी पण इथून महाविकास आघाडीचे वसंतराव बळवंतराव चव्हाण जे की थोड्या बहुत फरकाने आघाडीवर दिसत आहेत। पुढचा मतदारसंघ आहे परभणी। इथून महायुतीकडून महादेव जानकर तर मवियाकडून संजय जाधव हे उभे आहेत। इथून मवियाच्या संजय जाधव यांचे पारडे जड दिसत आहे। पुढचा मतदारसंघ आहे जालना। इथून महायुतीचे रावसाहेब दानवे तर मवियाकडून कल्याण काळे हे उभे आहेत। इथून रावसाहेब दानवे यांचं पारडं अतिशय जड दिसत आहे। तर औरंगाबाद संभाजीनगर इथून महायुतीकडून संदीपान भुमरे तर मवियाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर इथून चंद्रकांत खैरे हे विजयी होण्याची शक्यता आहे। दिंडोरी मतदारसंघातून डॉक्टर भारती पवार विरुद्ध भास्करराव बगरे यांच्यात तुल्यबळ लढत दिसत आहे। इथून थोड्या बहुत अंतराने डॉक्टर भारती पवार महायुतीच्या उमेदवार विजयी होऊ शकतात। पुढचा मतदारसंघ आहे
नाशिक इथून महायुतीकडून हेमंत गोडसे वर्सेस मवियाकडून राजाबाई वाजे यांच्यात लढत होत आहे. तर इथून महायुतीचे उमेदवार म्हणजेच हेमंत गोडसे यांचं पारडं जड दिसत आहे. पालघरमधून हेमंत सावरा जे की महायुतीने दिलेला उमेदवार आहे व भारती कांबळी यांच्यात युद्ध होत आहे. तर इथून महायुतीचे हेमंत सावरा हे विजयी होताना दिसत आहेत. तर भिवंडीमधून कपिल पाटील वर्सेस सुरेश म्हात्रे यांच्यात लढत होताना दिसत आहे. इथून भिवंडीमधून मवियाचा उमेदवार म्हणजेच सुरेश म्हात्रे हे विजयी होण्याची शक्यता आहे. कल्याणमधून श्रीकांत शिंदे व वैशाली दरेकर यांच्यात लढत होत आहे. तर इथून महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचा विजय अतिशय सोपा मानला जात आहे. पुढचा मतदारसंघ आहे ठाणे. इथून महायुतीचे नरेश म्हस्के तर राजन विचारे महाविकास आघाडीचे राजन विचारे यांच्यात लढत होत आहे. तर इथून महायुतीच्या नरेश म्हस्के यांचं पारडं जड दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर. इथून भाजपकडून पियुष गोयल तर काँग्रेसकडून भूषण पाटील यांना उमेदवारी मिळालेली आहे. तर यांच्यात पियुष गोयल यांचं पारडं जड दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिम. इथून शिवसेनेतून आलेल्या रवींद्र वायकर यांना उमेदवारी मिळालेली आहे. तर अमोल कीर्तीकर यांच्यात लढत आहे. इथून महायुतीच्या रवींद्र वायकर यांचं पारडं जड दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आहे मुंबई ईशान्य. इथून मिहीर कोटेचा वर्सेस संजय दिना पाटील यांच्यात लढत होत आहे. इथून सुद्धा महायुतीचा मिहीर कोटेचा यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. पुढचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर मध्य. इथून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड तर महायुतीकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी मिळालेली आहे. इथून सुद्धा महायुतीच्या उज्ज्वल निकम यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पुढील मतदारसंघ आहे मुंबई दक्षिण मध्य. इथून राहुल शेवाळे वर्सेस अनिल देसाई यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. इथून महायुतीच्या राहुल शेवाळे यांचं पारडं जड दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई. इथून यामिनी जाधव ह्या महायुतीने दिलेल्या उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी मिळालेली आहे. इथून महायुतीच्या यामिनी जाधव यांचं पारडं जड दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आहे रायगड. येथून मवियाकडून अनंत गीते तर महायुतीकडून सुनील तटकरे यांना उमेदवारी मिळालेली आहे. इथून मवियाच्या अनंत गीते यांचं पारडं जड दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आहे मावळ. इथून महायुतीकडून श्रीरंग बारणे व मवियाकडून संजोग वागेरे पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. यांच्यात श्रीरंग बारणे यांचं पारडं जड दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आहे पुणे. इथून भाजपकडून मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांच्यात लढत होत आहे. तर इथे सुद्धा भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांचं पारडं जड दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आहे बारामती. इथून सुनेत्रा पवार वर्सेस सुप्रिया सुळे यांच्यात हाय व्होल्टेज मॅच रंगली आहे. तर इथून सुप्रिया सुळे यांचं पारडं जड दिसत आहे. शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजी आढळराव पाटील तर पवार गटाकडून डॉक्टर अमोल कोल्हे हे उभे आहेत. इथून डॉक्टर अमोल कोल्हे यांचं पारडं चांगल्या रीतीने जड दिसत आहे. पुढील मतदारसंघ आहे अहमदनगर. इथून सुजय विखे पाटील वर्सेस निलेश लंके यांच्यात लढत आहे. इथे आश्चर्यकारकरित्या निलेश लंके यांचं पारडं जड दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आहे शिर्डी. शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे वर्सेस भाऊसाहेब वागचौरे यांच्यात लढत होताना दिसत आहे. इथून ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वागचौरे यांचं पारडं जड दिसत आहे. पुढील मतदारसंघ आहे बीड. इथून पंकजा मुंडे वर्सेस बजरंग आप्पा सोनवणे यांच्यात लढत होत आहे. इथून भाजपच्या पंकजा मुंडे यांचं पारडं जड दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आहे धाराशिव. इथून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्चना पाटील व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून ओमराजे निंबाळकर यांच्यात तुल्यबळ लढत होताना दिसत आहे. इथून ओमराजे निंबाळकर हे विजयी आघाडी येताना दिसत आहेत. पुढचा मतदारसंघ आहे लातूर. इथून सुधाकर सिरुंगारे वर्सेस मवियाच्या शिवाजीराव काळगे यांच्यात लढत होत आहे. इथून महायुतीच्या सुधाकर शृंगारे यांचं पारडं जड दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आहे सोलापूर. इथून भाजपचे राम सातपुते तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यात लढत होताना दिसत आहे. इथून भाजपच्या राम सातपुते यांचं पारडं थोडंसं जड दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आहे माढा. इथून रणजितसिंह नाईक निंबाळकर वर्सेस मवियाच्या धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात लढत होताना दिसत आहे. इथून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी आघाडी घेताना दिसत आहेत.
पुढचा मतदारसंघ आहे सांगली. इथून संजय काका पाटील वर्सेस शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांच्यात लढत होताना दिसत आहे. इथे तिहेरी लढत असल्यामुळे संजय काका पाटील यांचं पारडं जड दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आहे सातारा. इथून उदयनराजे भोसले तसेच राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांच्यात लढत होत आहे. इथे शशिकांत शिंदे हे विजयी होताना दिसत आहेत. पुढचा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग. इथून नारायण राणे वर्सेस शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्यात लढत होताना दिसत आहे. इथे नारायण राणे यांचं पारडं थोड्या बहुत अंतराने जड दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आहे कोल्हापूर. इथून महायुतीच्या संजय मंडलिक तर मवियाच्या शाहू महाराज छत्रपती यांच्यात लढत होत आहे. इथून संजय मंडलिक यांचं पारडं जड दिसत आहे. हातकणंगले मतदारसंघातून महायुतीच्या धैर्यशील माने तर मवियाच्या सत्यजित पाटील यांच्यात सत्यजित पाटील जे की मवियाचे उमेदवार आहेत यांचं पारडं जड दिसत आहे. तर मित्रांनो, महायुतीला एकूण 30 जागा तर महाविकास आघाडीला 18 जागा मिळताना दिसत आहेत. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.